यही खास बात है इन्होंने। ऐसे ही खुजली वाले फैन चाहिए, तभी ये पूरा ग्राउंड जो है भरा हुआ दिखेगा खचाखच। चलो मॅच के लिए चलते आपण। पहिला गोलंदाज येतोय या ठिकाणी संदेश पाटीलसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागले गेलंय। ते पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याची या ठिकाणी संधी होती, मात्र झेल सुटला जातोय तो निलेश या क्षेत्ररक्षकाकडून। संदेश पाटीलच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्याचा बंधू ऋषिकेश पाटील याकडून लागण्यात आलंय। म्हणजे भावावरचं प्रेम या ठिकाणी नक्कीच ओसंडून वाहू लागलंय, कारण की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये गेले तरी ते आपल्या घरीच जातील असं त्याचं म्हणणं आहे। मात्र असू द्या, पारितोषिक लावलंय, कारण की या सामन्यामध्ये नेरळ संघासाठी ते खूप गरजेचं आहे। कडाव संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय, प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला या ठिकाणी फलंदाजी येताना दिसून आली आहे। पहिला गोलंदाज आपणास पाहायला मिळतोय संदेश पाटील। या ठिकाणी अतिशय वेगवान चेंडू टाकला गेला, मात्र पंच इशारा करतात की हाईट फॅक्टर होता। नक्कीच लेग बाय स्वरूपात एक धाव या चेंडूवरती मिळते। खूप मोठी अपील पाहायला मिळाली होती, मात्र पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव आला नाहीये त्या ठिकाणी। नक्कीच लेग बाय स्वरूपात एक धाव, 1ने धावसंख्या पुढे सरकते ती 2 या अंकावरती आपणास पाहायला मिळते। मागच्या सामन्यामध्ये कडाव संघाने तब्बल 56 धावा उभारल्या असताना सुद्धा तो संघ या ठिकाणी तो सामना पराभवाच्या छायेमध्ये होता। मात्र आता ते सर्व विसरून या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल नेरळ संघाच्या विरोधात खेळताना। 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात। तिसरा चेंडू या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज कल्पेशचा, मात्र या ठिकाणी निष्फळ ठरतोय। कल्पेशने मागच्या सामन्यामध्ये सुरेख फटकेबाजी केली होती, खूप चांगले फटके लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मोठे षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले होते ते प्रेक्षकांना। मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळणार का, कारण की चांगली गोलंदाजी या ठिकाणी नेरळ संघाकडे आहे। मकरंद असेल, संदेश पाटील असेल, बाला असेल, निलेश असेल, कारण की या विकेटची आखणी संदेश पाटीलने स्वतः या ठिकाणी गोलंदाजी करतोय त्यानेच केली आहे। या ठिकाणी चांगला फटका मात्र जाल्यामध्ये अडकलाय कल्पेश सालुंके आणि झेल दिलाय तो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये। कोणती चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक। पहिला हादरा या ठिकाणी बसला जातोय तो कडाव संघाला। ज्याप्रमाणे कल्पेशसाठी वारंवार ऑफसाईड द ऑफस्टंप चेंडू या ठिकाणी टाकत होता गोलंदाज संदेश पाटील, मात्र त्याच चेंडूला बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला आणि झेल, एक सोपा झेल आपणास पाहायला मिळाला तो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये। क्षेत्ररक्षक आपणास पाहायला मिळतोय तो कल्पेश याने सुरेख झेल टिपला या ठिकाणी। या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ संपलाय। 1 बाद 2 अशी धावसंख्या आपणास पाहायला मिळते ती कडाव संघाची। मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फटकेबाजी करणारा फलंदाज कल्पेश मात्र या ठिकाणी निराशाजनक कामगिरी करून नक्कीच पॅव्हेलियन मध्ये परततोय। आता मात्र मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आणि सामनावीरचा किताब मिळवला होता तोच आता मात्र अभि देवगरे आपणास स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। या ठिकाणी नक्कीच संरक्षणात्मक फटका पाहायला मिळाला। नक्कीच चेंडूला एक सन्मान दिला गेला। विकेट गेल्यानंतर या प्रकारचे आपणास फटके पाहायला मिळतात, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटके मारण्यासाठी प्रत्येक फलंदाज आतुर असतो। मात्र विकेट गेल्यानंतर पुढील चेंडूवरती सन्मान देणे, कारण की बॅक टू बॅक विकेट म्हणजे नक्कीच संघाला एक धोक्याची घंटा असते। मात्र असं काही घडत नाही, कारण की अभि देवगरेने एक पहिल्याच चेंडूवरती सन्मान देऊन एकेरी धाव या ठिकाणी मिळवली आहे आणि 1ने धावसंख्या पुढे सरकते ती 3 वरती। या षटकातील शेवटचा चेंडू असेल। खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती संदेश पाटील कडून। शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट ऑफ पूल काही होऊ शकला नाही। मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिडॉनचा आपण पाहायला मिळतो तो चेतन, 1 धाव मिळते या ठिकाणी। धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि 1 बाद 4 अशी कडाव संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। संदेश पाटीलच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं। 1 विकेट त्याने प्राप्त केलाय, म्हणजे नक्कीच त्याचा बंधू ऋषिकेश याच्या पॉकेटमधून 100 रुपये नक्कीच या ठिकाणी जमा होणार।
आता मात्र या ठिकाणी मोठी हाणामारी करावी लागेल कडाव संघाच्या फलंदाजांना. कल्पेश बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळते ती कौशल आणि अभि देवगरे या दोन फलंदाजांवरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा गोलंदाज संदेशने खर्च केला या ठिकाणी. कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी या ठिकाणी त्यांनी पार पाडली आहे. का विश्वास ठेवला कर्णधाराने की पहिलं पॉवर प्लेचं षटक संदेश पाटीलला दिलं. का देऊ नये. मी तर म्हणेल या कर्जत तालुक्यामध्ये नक्कीच नामवंत गोलंदाजामध्ये त्याची वर्णी लागते. संदेश पाटील त्यानंतर लगेचच आपण पाहतोय मकरंद दुसरं षटक घेऊन येतोय तो मोहाचीवाडी एंडकडून. 4 षटकांची ही लढत पाहतोय. पहिल्या सामन्यात नक्की 4 षटकामध्ये 40 धावा कुठल्या होत्या त्या कर्जत देवली संघाने. या ठिकाणी कडाव संघ किती धावा कुठणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. मात्र मकरंदचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावी एसटी सोडून नक्कीच हा चेंडू टाकला गेला. नक्कीच पंचांनी त्याला दंडित केले. एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा फलकावरती लागल्यात. मकरंदची गोलंदाजी कशा प्रकारे असणार कारण की ज्याप्रमाणे संदेशने गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच कडाव संघाला ते बॅकफुटवरती टाकणार. मात्र जर मकरंद वरती हल्ले चढवायला सुरुवात केली कौशलने अभिनय तर नक्कीच अडचणीत सापडेल तो नेरल संघ. काहीसा स्लोअर चेंडू या ठिकाणी करण्यात गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक फसवा चेंडू नक्कीच निर्धाव जातोय तो गोलंदाज मकरंदच्या बात्यातून. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतोय तो मकरंदकडून. पुन्हा एकदा मकरंदचा पुढील चेंडू पुन्हा एकदा डावी एसटी सोडून या ठिकाणी चेंडू टाकतोय. वारंवार त्याच प्रकारची रणनीती या ठिकाणी मकरंदकडून आखली जातीये. पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू वाईट टाकतोय. या वाईट चेंडूच्या नंतर नक्कीच आपण पाहायला मिळते 1 धावसंख्या पुढे सरकली जाते ती 6 वरती. मागच्या सामन्यामध्ये मकरंदने 10 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी त्याच्या वाटेला नक्कीच दुसरं षटक आलंय. त्यानंतर तो पहिले 2 धावा एका चेंडूमध्ये खर्च केलेत त्यांनी. काहीसा साईड चेंज करून आलाय. नक्कीच फुलटॉस चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. हाय अँड हँडसम षटकार. या 6 धावसंख्येने मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसून येतोय. तब्बल 12 धावा धावफलकावरती लागलेत त्या या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यानंतर असं कुठेतरी वाटले होते की कडाव संघ दबावामध्ये खेळताना दिसेल. असं काही घडत नाही कारण की कल्पेश बाद झाल्यानंतर कौशल आणि अभि देवगरे कोणत्या प्रकारचा दबाव त्यांच्यावरती नक्कीच घेताना दिसून आले नाहीत. मकरंदचा लॉलीपॉप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचा थारा नाहीये. लगेचच त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं ते कौशलच्या बॅटमधून. 1-12 अशी स्थिती आपण पाहतोय ती कडाव संघाची. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 8 धावा खर्च केल्यात त्या मकरंदने. सुंदर चेंडू. आता मात्र ब्लॉक होल्स पद्धतीचा चेंडू मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्यात अपयशी ठरलाय. फक्त पायाला चेंडू ब्रश झाला आणि 1 धाव काही रोखू शकला नाहीये तो मकरंद गोलंदाज. या 1 धावसंख्या पुढे सरकली जाते ती 13 वरती. आता मात्र पुन्हा एकदा अभि देवगरे स्ट्राईक एंडवरती येतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेरल संघ आपण पाहतोय 4था चेंडू असेल या ठिकाणी मकरंदचा. सुंदर चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू तर मात्र चेंडूने काही उचली घेतली नाहीये. चेंडू नक्कीच खाली राहिला. ज्याप्रमाणे मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न होता तो अभि देवगरेचा मात्र फटका काही त्या ठिकाणी चेंडू नक्कीच लागला नाहीये. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार आलाय तो कौशलच्या बॅटमधून या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू केलाय. चेंडूला पीक चांगलं केलंय मात्र तितकं एलिव्हेशन दिलं नाहीये आणि चेंडूवाली क्षेत्ररक्षक संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय कोणती चुकी करत नाहीये आणि दुसरा आदरा अभिच्या स्वरूपात बसतोय तो कडाव संघाला. दोन बाद या ठिकाणी 13 अशी स्थिती आपण पाहतोय कडाव संघाची. जरी एक षटकार जरी खाल्ला असेल मकरंदने मात्र पुन्हा एकदा त्याला कमबॅक मिळालाय कारण की अभि देवगरे सारख्या महत्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केलं. या ठिकाणी स्लोअर चेंडू होता. लेग कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला पिक केला तर मात्र तितकी लांबी देऊ शकला नाहीये तो फलंदाज अभि देवगरे आणि माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये रवाना झालाय तो प्रकाश बदे.
2 बाद 13 अशी स्थिती या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका, हेलिकॉप्टर फटका आपणास पाहायला मिळाला. संदेश पाटील थोडीशी चुकी करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, मात्र त्या चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा सुरक्षित करतोय आणि एकच धाव या ठिकाणी या चेंडूवरती खर्च केली जाते आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 14. जरी एक षटकार 2 स्वेअर टाकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला तो मकरंद मार्फत. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा, अतिशय तुटपुंज अशी धावसंख्या आपणास पाहायला मिळते ती कडाव संघाची. मात्र अजूनही वेळ गेली नाही त्यांच्याकडे. नक्कीच अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा जरी कुठल्या या 4 षटकामध्ये 35 ते 40 धावा सुद्धा रोखू शकले जातात. कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 40 धावा मोहोचेवाडी संघाच्या विरोधात खेळताना कर्जत दैवली संघाने कुठल्या, मात्र त्या धावांचा पाठलाग करताना नक्कीच मोहोचेवाडी संघाची दमछाक झाली आणि त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जायला लागलं आणि त्या कारणास्तव नक्कीच दैवली संघ आपणास या आजच्या रात्रीतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना दिसून आला. कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी होणार आणि नक्कीच कर्जत दैवली संघाविरुद्ध 2 हात करणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागलं गेलंय. कारण की आजच्या दिवसामध्ये कर्जत तालुक्यातील एक नामवंत 8 संघांचा या ठिकाणी भरणा पाहायला मिळाला. त्यामधील 5 संघ तर घरी गेलेत. आरामाची झोप सुद्धा त्यांना घेतली गेली आहे नक्कीच त्यांनी. आता मात्र अजून एक संघ या ठिकाणी या सामन्यामधून पराभूत होणार. कोणता संघ असेल, कडाव नेरळ या 2 संघामधून कर्जत दैवलीने आपलं अस्तित्व या ठिकाणी नक्कीच या सामन्यामध्ये टिकवलं गेलंय. अजूनही त्यांना एक सामना आणि या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये जाण्याची सुद्धा संधी असेल. तिसरा गोलंदाज येतोय निलेश क्षीरसागर, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये पिंपलोली संघाविरुद्ध नक्कीच पहिल्या 2 चेंडूचे चौकार खाल्ले होते, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला होता आणि सुरेख गोलंदाजी केली होती. तोच निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता ते कौशल गुरवला. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रकाश बदे. निलेशचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. मोठा फटका खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कौशलच्या बॅटमधून हा आपल्याला दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार त्याने नक्कीच मकरंदला लगावला होता तो मिड विकेटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने निलेशला सुद्धा एक मोठा फटका लगावतोय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ती 6 ने 20 वरती. 2 बाद 20 अशी स्थिती. आता मात्र नक्कीच मोठी धावसंख्येकडे वाटचाल कडाव संघाची होताना दिसून येते. अजूनही 11 चेंडू त्यांच्याकडे आहेत. नक्कीच मोठी धावसंख्या उभारली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जोपर्यंत कौशल आणि प्रकाश मैदानामध्ये असतील तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी कडाव संघाचे पाठीराखे एक चांगले धावसंख्येची आशा करतील. या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच शरीराचा वेध घेतला गेला. लेग बाय स्वरूपात 1 धाव या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 21 वरती. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा या ठिकाणी खर्च केल्यात त्या गोलंदाज निलेशने. आता मात्र निलेशला सुद्धा पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला संदेशने, 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मकरंदने 10 धावा खर्च केला, त्याने सुद्धा 1 गडी बाद केला. आणि आता मात्र निलेशला 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात आणि त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. इथून कमबॅक जर करून दिला, निर्धाव चेंडू टाकले, विकेट प्राप्त केले तर संघ नक्कीच अडचणीत सापडेल तो कडाव. मात्र असे काही घडून देणार का, कारण की प्रकाश बदे सुद्धा नामवंत फलंदाज तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. या ठिकाणी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू नक्कीच ब्लॉक होल पद्धतीचा पडला गेलाय आणि नक्कीच पायचीत पकडला गेलाय. ते फलंदाज प्रकाश बदेला काहीसा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी नक्कीच कौशलला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न तो प्रकाश बदेचा असताना निष्फळ प्रयत्न ठरला आणि पायचीत स्वरूपात नक्कीच बाद होतोय. या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ल्यानंतर निलेशने पुन्हा एकदा कमबॅक केलंय, जे मागच्या षटकामध्ये मकरंदने नक्कीच कामगिरी केली होती. त्या या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायची 1 धाव आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद करण्यात यश आले ते निलेशला.
ठेस लागल्याशिवाय नक्कीच माणूस खाली बघून चालत नाहीये. अशा प्रकारचं काहीसं समीकरण मैदानात पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला नसता तर नक्कीच निलेशने असे काही चेंडू टाकले नसते मला तर वाटतंय. मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच शॉर्टपिच चेंडू होता. त्यानंतर मात्र चेंडू गोल्डन स्पॉटवरती टाकायला सुरुवात केली आहे ती निलेशने. निलेशचा चौथा चेंडू मनीष ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन नक्कीच हलक्याने चेंडू कट केलाय. चेंडू जातोय तो कव्हरच्या रिझनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण केली जाते. मात्र या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 22 वरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. 3 बाद 22 अशी स्थिती आपण पाहतोय ती कडाव संघाची. अजूनही 8 चेंडू कडाव संघाच्या नक्कीच फलंदाजीसाठी आपणास पाहायला मिळतील. जोपर्यंत कौशल हा फलंदाजीसाठी नक्कीच मैदानामध्ये असेल नक्कीच मोठी धावसंख्या आपणास पाहायला मिळेल. 5वा चेंडू असेल निलेश या गोलंदाजाचा. खूप मोठा फटका खेळला गेला. मात्र चेंडूला तितकं इलेव्हेशन मिळालं नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मकरन काहीसा आगला वेगळा झेल. मात्र झेल टिपण्यात तो यशस्वी ठरलाय आणि या षटकामध्ये आलेला हा दुसरा विकेट आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे ती गोलंदाज निलेशने. आणि चौथा हादरा बसतोय तो कडाव संघाला. नक्कीच या ठिकाणी कबीर अत्तारे सरांची किती वाहवा केली तरी कमी असेल. कॉमेंट्री असेल, अंपायर असेल, मॅच सुद्धा केले आज एक शो मॅच. आणि आता कॅमेरामन कदाचित मिलन पटेलच्या फोटोवरती पाय देण्याचा विचार त्यांचा झालाय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिरावलेली 22 वरती. नक्कीच आता मात्र अडचणीत सापडलाय कडाव संघ. ज्या कौशलवरती नक्की भरोसा होता मात्र तो सुद्धा माघारी परतलाय. निलेशने सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर केले. मनीषसाठी पुढील चेंडू काहीसा खाली राहिला आणि मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात त्या फलंदाज मनीषच्या. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर जणू काही ठेस लागली आणि ठेस लागल्यानंतर जी गोलंदाजी केली आहे ती निलेशने फक्त 2 धावा खर्च केल्या त्यानंतर आणि 3 विकेट प्राप्त केले. याच स्वरूप आपणास पाहायला मिळाले ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 22. 3 षटकांमध्ये 22 धावा आपणास पाहायला मिळते ती कडाव संघाची. कल्पेश बाद झाला. एक या धावसंख्येवरती नक्कीच कल्पेश बाद झाला. 3 चेंडूचा त्याने सामना केला. कुशलने मात्र 2 षटकार लगावले आणि तब्बल या ठिकाणी आपणास पाहायला मिळते 9 चेंडूमध्ये 15 धावांची एक चांगली पारी खेळली गेली. अभिने मात्र 3 चेंडूमध्ये 1 धाव केली. प्रकाश कोणत्याही प्रकारची धाव काढू शकला नाहीये. मनीषने सुद्धा 1 धाव कमवली आहे. आता मात्र नवीन जे अजूनपर्यंत एकही चेंडू खेळले नाहीये, एकही चेंडू फेस केले नाहीये ते विशू आणि नितू आपणास मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा कुणाल मागच्या सामन्यामध्ये बालाने गोलंदाजी केली होती. आता मात्र कर्णधारने नक्कीच कुणालसाठी या ठिकाणी षटक राखून ठेवलं होतं. या ठिकाणी पहिलाच चेंडू आपणास पाहायला मिळाला तो कुणालचा अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळतोय आणि नक्कीच निर्धाव चेंडू पहिला टाकला जातोय तो गोलंदाज कुणाल मार्फत. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विशूचा मात्र निष्फळ प्रयत्न या ठिकाणी ठरला गेला. दुसरा चेंडू कुणालचा पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू टाकले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव येत आहेत. एस्टेनच्या वरून हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा बाहेरून आवाज नकोय. प्रेक्षक वर्ग
आपला उत्साह आम्ही समजू शकतो, मात्र या ठिकाणी जी लढत लढली जाते त्यासाठी मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर विशूच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग, कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नकोय या ठिकाणी आयोजकांकडून विनंती येते. तसेच खेळाडू कक्षांमधून सुद्धा आवाज देऊ नका असे आयोजक आम्हाला सांगतायत. तीन चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावा खर्च केल्या त्या कुणालने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव काही रोखू शकत नाही या. आता मात्र 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 29 वरती. या षटकातील 4 चेंडू संपलेत. नक्कीच धावसंख्या 29 वरती आपण पाहतोय. 5 बाद 29. 5वा चेंडू असेल कुणाल या गोलंदाजाचा सामना करेल. नीतू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला काही चेंडू समजला नाहीये, तो पाहत राहिला चेंडू कुठे गेलाय. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण, अतिशय वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट आपणास पाहायला मिळते ते विशू आणि नीती मार्फत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 31 आपणास पाहायला मिळते. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगली स्थिती मी तर म्हणेल कडाव संघाची पाहायला मिळेल. मात्र नीतू हा फलंदाज मारेल का, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. नीतू अतिशय भक्कम शरीरयष्टीचा फलंदाज आपणास मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू आता मात्र पिक करण्यात यशस्वी ठरला नाहीये आणि धावबादची संधी. नक्कीच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे क्रॉसिंग नाहीये, त्या कारणास्तव बाद सुद्धा नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचा बाहेरून गडबड गोंधळ नकोय, आयोजक आम्हाला सांगतायत. लक्षात घ्या कडाव संघाचे पाठीराखे असतील, नेरल संघाचे पाठीराखे असतील, दोन्ही पाठीराख्यांना विनंती असेल की कोणत्याही प्रकारचा आवाज नकोय. तुमच्या अति उत्साहामुळे एखाद्या संघाला नक्कीच पेनल्टी लागून तो संघ पराभूत होऊ शकतो, हेच आम्हाला आयोजक सांगतायत. ते आम्ही आपणापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करतोय. कडाव संघाचे पाठीराखे असो किंवा नेरल संघाचे, कृपया करून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नकोय. या कारणास्तव आपला संघ या ठिकाणी पराभूत होऊ शकतो. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 31 धावा आणि विजयासाठी 32 धावांची गरज. येणारे 24 चेंडू तब्बल 8च्या सरासरीने धावायचे ते नेरल संघाला. आणि या ऐकूया पुढील मॅचच्या पुढील सत्रासाठी आपण पाहतोय मयुरेश कदम सरांना. हॅलो. हॅलो. तर धन्यवाद राजेंद्र भोईर सर. 32 धावसंख्येचा टार्गेट अवघ्या आणि 24 चेंडू 32 धावा असा सामना आहे. परंतु या 32 धावा सुद्धा कदाचित श्री 11 मी मराठी नेरळ संघाला कठीण जाऊ शकतात. कारण आता गोलंदाजाची जी भूमिका आहे ती शिवशक्ती कडाव संघाची,
मॅच इंटरेस्टिंग आहे. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित जाऊ शकते. पहिल्या आपण विचार केला तर 7:30 वाजल्यापासून आपण मैदान बघतो. या मैदानावर बरेचसे प्रेक्षक वर्गांना आपण बघितलेत, परंतु मगाशी चर्चा चालू होते कबीरची अत्तारी सर आणि राजेंद्र भोईर यांची की प्रेक्षक वर्ग आता राहिला नाहीये. मोहाची वाडी संघ असता तर प्रेक्षक वर्ग असता, किंवा मालेगाव संघ असता तर प्रेक्षक वर्ग असता, परंतु जर कदाचित गौरव सावंत जर भडवळ संघ जिंकला असता तर बराचसा प्रेक्षक वर्ग असता. असे प्रेक्षक वर्ग अजून आहेत. दर्दी प्रेक्षक वर्ग राहिलेत, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. 32 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानात जाते. बाळा आणि मकरंद ही जोडी मैदानात आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार. पण कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी देणार, कारण दोन्ही गोलंदाज उभे आहेत. अभि देवघरे आणि कौशल गुरव दोन्ही गोलंदाज मैदानात उभे आहेत, परंतु शिवशक्ती कडाव संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज ज्यांनी विकेट हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावर बऱ्याचशा आहेत, तो मोहसिन शेख आज 12व्याच्या भूमिकेत आहेत. शिवशक्ती कडाव संघाचा काणा आहे, परंतु हा काणा आता 12व्याच्या भूमिकेत नितेश पाहायला मिळतोय. म्हणजे शिवशक्ती कडाव संघाकडे बरेचसे गोलंदाज आहेत, बरेचसे बॅट्समन आहेत, प्रत्येकाला संधी दिली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय शिवशक्ती कडाव संघाकडनं. प्रकाश मध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत, नितू लेग स्लिपला उभा आहे, त्याचबरोबर मनीष मिनमिने फ्लाइंग स्लिपमध्ये, आणि ठरलेली जागा कल्पेश साळुंकेची ती म्हणजे गल्लीमध्ये. हा खेळाडू फक्त गल्लीमध्येच आपल्याला दिसणार. तर कल्पेश साळुंके गल्लीमध्ये, हर्षद कव्हर पॉइंट मध्ये उभा आहे, कव्हर मध्ये सचिन आहे आणि ऑन साइडला अभि देवघरे मिडऑन क्षेत्रामध्ये उभा आहे आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये दिनेश ज्याला संधी मिळाली या मॅच मध्ये, आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे आहेत. एक लॉंग मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे सुयोग, आणि विशू दादा यावेळेस वाईडिश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये. हा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. ब्लॉकॉल मध्ये चेंडू कौशल गुरवचा एक धाव मिळते आणि एक धावसंख्येच्या मदतीने संघाचं श्री गणेश करतोय श्री 11 मी मराठी नेरळ. एक धावसंख्या धावफलक लागले आणि कौशल गुरवची गोलंदाजी, कौशल गुरवची जी गोलंदाजी नितेश जर चांगली पडली, पहिले षटक चांगलं पडलं तर 32 धावा डिफेन्स करता येतील. जसं ममदापूर संघाने अवघ्या 36 धावा डिफेन्स केले होते या मैदानावर, आणि तोच इतिहास आता रचायचा आहे या संघाला. आणि त्याचबरोबर कोलिवली संघाने सुद्धा धावा डिफेन्स केल्या होत्या काल. यावेळी चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की ही जेल पकडेल, पण उंची थोडीशी मोसीन कमी पडली आणि हा चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय 4 धावसंख्येसाठी. आणि आता नितेश सचिनला तिथून हटवलंय, उचल बांगडी केली, कामावरून काढून टाकले आता, आणि सचिनला आता लेग स्लिप मध्ये जो कॅच सोडेल तो कीपरच्या मागे. आणि जर तिथं सुद्धा जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं नाही तर संघाच्या बाहेर. परंतु आपण बघूया, नितू कव्हर पॉइंट मध्ये उभा करण्यात आलाय, नितूवर सुद्धा जबाबदारी असेल. यावेळी चांगला फटका, हावे चेंडू आहे. विशू आज चमकतोय, आज चमकलाय विशू कराताने. स्वभावाने कराताने विशूनी बऱ्याचशा जणांची मनं जिंकलेत, त्याचबरोबर या विशूनी मागचा सामना सुद्धा जिंकून दिलाय. आणि तोच विशू आज संघासाठी विचार केला तर संकट मोचक म्हणून धावून आलाय. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या. 100% योगदान, सर्व काही एकटा करेल असा हा खेळाडू आहे. पंचाकडे दात मागितली जाते, पंचांनी बोट वर्त केलंय, म्हणजे मकरंदला परतावं लागेल अवघ्या आपल्या 7 धावसंख्येवर.
7 धावफलकावर लागल्यात. शिवशक्ती कडाव संघाचे बरेचसे पाठराखे तुम्हाला पाहायला मिळतील. चारी बाजूनी पाठराखे आहेत. एखादी विकेट गेली तर जल्लोष होणार, परंतु जल्लोष झाला पाहिजे. प्रत्येक संघ या मैदानावर प्रतिष्ठेची लढाई खेळतोय आणि या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये प्रत्येक पाठराखे आपल्या गावाला सपोर्ट करतात आणि तेच काम आता शिवशक्ती कडाव संघाचे पाठराखे करतात. एकूण धावसंख्या आहे ती 7 धावफलकावर लागल्यात. एक विकेट कौशल गुरवच्या खात्यामध्ये जमा होते. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता गरज आहे ती 25 धावसंख्येची. निश्चितच पारितोषिक येतोय. संदेश पोहोचत नाही तोपर्यंत पारितोषिक जमा पण होतोय. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराला संदेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ऋषिकेश पाटील साहेबांकडनं. ऋषिकेश पाटील तिचेच बंधू, परंतु ते सांगतात आम्हाला की पैसे दिले की परत भेटत नाही. परंतु आता ते सांगतात की आता गावाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही पारितोषिक लावतोय. 200 ते 300 सुद्धा लावतील, परंतु मॅच मध्ये आणणं हे फार महत्वाचं असेल. 7 धावफलकावर लागल्यात. 2 मोठे संघ एकामेका विरोधात खेळतात. बऱ्याचशा ट्रॉफ्या या 2 संघाच्या माध्यमातून आपण बघितल्यात, परंतु ही लढत फार महत्वाची असेल या दोन्ही संघांना. लोकल मध्ये चेंडू संदेश पाटील, खऱ्या अर्थाने आपण बघतो की सर्वात सक्षम खेळाडू आहे संदेश पाटील. बऱ्याच ठिकाणी खेळलाय, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे, परंतु आता हाताला दुखापत असल्यास सुद्धा आपल्या संघासाठी 3ऱ्या क्रमांकावर हा खेळाडू गेला. कारण राजेंद्र आता संघाला गरज आहे ते संदेश पाटीलची. 8 धावफलकावर लागल्यात. शिवशक्ती कडाव संघ आपली सर्वस्व पणाला लावतोय. यावेळेस कट केलाय गल्लीमध्ये. कल्पेश साळुंके आता थोडस बंबल करतोय. प्रेशर, दडपण आणि या दडपणाखाली ही 1 धाव मात्र धावफलकावर लागले. असं राजेंद्र असं आपण वाटतो की IPL ची मॅच चालू आहे का काय. जसं एकाच त्या स्टेडियमवर जसा गोंगाट असतो तसा गोंगाट आहे, तसा गोंगाट आहे आता प्रेक्षक वर्गांचा. आणि आम्हाला आयोजक सांगतात की आचारसंहिता चालू आहे, तेही ओरडू नका. टाळ्या वाजवा, गावासाठी टाळ्या वाजवल्या तर चालतील. परंतु आता 9 धावफलकावर लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज आहे 23 धावसंख्येची. तर एकूण 9 धावसंख्ये धावफलकावर लागले. आणि आमचे कॉमेंटेटर काल होते आमच्या समवेत, ते रोहन सर मात्र मैदानात जातात बॅट घेऊन. बरेचसे आयोजक आता या मॅचचा आनंद घेतात. राजेश आहे, हाताला दुखापत झाली तरी या स्पर्धेला नितीन शिनारे यांच्या सोबत आहेत. प्रफुल्ल सुद्धा आहे, त्याचबरोबर मदन आहेत आणि त्यांचे सहकारी ज्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेला, तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. आज 3री रात्र आणि उद्या शेवटची रात्र आहे या स्पर्धेची. परंतु 2ऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या उंबाट्यावर मनीष मिनमिने सज्ज होतोय. डावकुरा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज, आणि या गोलंदाजावर शिवशक्ती कडाव संघाचं भविष्य आहे. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तर 2 षटकावर वार करण्यापासून वंचित राहील. परंतु आता बघूया, पण 2ऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. आणि समोर आहे बाळा, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. कल्पेश साळुंके सरसावला होता. 1च धाव मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 10 धावफलकावर लागल्यात. शिवशक्ती 10 धावफलकावर लागल्यात. 22 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू 22 धावा. शिवशक्ती कडाव संघाचा विचार केला तर कर्जत मधला एकमेव संघ आहे की ज्या संघाने कॉम्प्रो करण्यास मनाई केली, म्हणजे 1 साइड खेळणार हे त्यांनी जाहीर केलंय.
आणि रायगडमध्ये नावा संघ ज्यांनी ही पहिल्यांदा घोषणा केली होती, त्यानंतर प्रेमनाथ मोरबी त्याच्या मागोमाग आणि आता शिवशक्ती कडाव, हे 3 संघ आहेत. परंतु यष्टीरक्षकाची कमाल आणि का मी म्हणतो प्रकाश बदे त्याचबरोबर नितीन शिनारे, महेश मोगे यांची नावं घेतली जातात, याचं कारण म्हणजे त्यांची तात्परता, विकेट किपिंगच्या मागे असलेलं त्यांचं सातत्यपूर्ण कामगिरी. कारण क्लोज किपिंग राहणं नितेश फार कठीण असतं, कारण याच क्लोज किपिंगने एका यष्टीरक्षकाच्या कारकिर्दीमध्ये संपुष्टात आली होती. मार्क बाउचरची बेल्स लागली आणि त्याची कारकिर्दी तिथं संपुष्टात आली होती. म्हणजे एक खरं तरी जोखीमाचं आणि संकटाचं काम आहे यष्टीरक्षण. पंचाकडे मोठी दाद मागितली जाते, डायरेक्ट हिट केलाय, परंतु एकच धाव मिळते. 1 धाव संख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावर आहे. काय मॅच चालू आहे मैदानात, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या दोन्ही संघामध्ये ही लढत फार महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं राजेंद्र की जरी गोलंदाजी मी मराठी नेरळ संघाची चालू आहे, परंतु शिवशक्ती कडाव संघाकडे सुद्धा तेवढेच चांगले गोलंदाज आहेत आणि खेळपट्टीच गोलंदाजांना साथ दिली आतापर्यंत आणि तेच घडतं आज मैदानावर. मनीष मिणमेनेचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आणि आपण म्हटलं होतं की शिवशक्ती कडाव संघाचं भविष्य हे मनीष मिणमेनेच्या हातामध्ये आणि तेच भविष्य आता करा त्यांनी लावतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. काय मॅच चालू या मैदानावर, 11 धावा धावफलकावर, अवघ्या धावफलकावर लागल्यात. निर्धाव चेंडू, प्रकाश बदे मागे तयारच असतो अक्षरशः, कधी चेंडू माझ्या हातात येतोय आणि कधी मी एष्ट्या उद्ध्वस्त करतोय, कारण बऱ्याच वेळा त्यांनी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि त्रास मात्र त्यालाच होतो, तोच बेल्स लावतो नंतर, परंतु 11 धावा धावफलकावर आहेत. यावेळी चांगला आडव्या बॅटून फटका, सुयोग चेंडूच्या खाली पोहोचत पर्यंत सौकार येतोय. फुटवर्कचा वापर, डान्सिंग द डाऊन क्रिकेट, स्लो टाकला होता, धीम्या गतीने चेंडू फेकला होता आणि फेकून दिला सीमारेषे पल्लीकडे. वडभाऊ सौकार आणि 15 धावा धावफलकावर आहेत. 15 धावा धावफलकावर आहेत. सुयोग धावत होता चेंडूच्या मागे, गोलंदाजाने रिलीज केला चेंडू, टायमिंग केलं आणि त्यानंतर हा फटका आला. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मोबाईलमध्ये. tenniscricket.in ज्यांचे कॅमेरामन आहेत विघ्नेश यांनी करामत केली, त्याचबरोबर मनीष आहे आमच्या डाव्या साईडला आणि ओमकार सावंत थोडेसे रेस घेत आहेत. आणि मिलिंद पाटील मला वाटतं उद्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, पुन्हा वेळ देतील मिलिंद पाटील. यावेळी सिंगल घेतली जाते, एक धाव जोडली जाते मी मराठी नेरळ संघाकडनं. 1 धाव संख्येच्या मदतीने धाव संख्येमध्ये बदल, 16 धावा धावफलकावर लागणार आहेत. जसा जसा नितेश हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल ना, तरी आता थंडी असेल ना थोडीफार, तरी लोकांना घाम फुटणार आहे, कारण ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. मोहसिन, थंडीमध्ये सुद्धा गरमीचा आनंद घ्यायला लागेल लोकांना. दोन्ही संघ नावाजलेले, बरेचशी नावं कमवली त्या दोन्ही संघांनी. गेल्या वर्षी तर दोन्ही संघ फॉर्म मध्ये होते. प्रत्येक स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी नामवंत पुरस्कार मिळवलाय. आता 12 चेंडू विजयासाठी गरज आहे 16 धावसंख्येची. 12 चेंडू मध्ये 16 झाल्यात. अर्धी लढाई जिंकली राजेंद्र भोईर, आता अर्धी लढाई जिंकायचे. 12 चेंडू 16 धावा. संदेश पाटील मैदानात आहे, बाळा अजूनही मैदानात आहे आणि गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल. तिसऱ्या षटकासाठी अभि देवगरे प्रमुखता बॅटिंग साठी ओळखला जायचा, परंतु आता जेव्हा जेव्हा गोलंदाजीची भर पडली जाते, गोलंदाजीची जर चुणूक वाढवायची असेल तर अभि देवगरेला गोलंदाजी दिली जाईल. अभि देवगरे गोलंदाजी करू शकतो. त्यानंतर विशू आहे गोलंदाजीसाठी ऑप्शन, सचिन आहे, सचिन पण करू शकतो, दिनेश आहे, चांगले चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. म्हणजे एकूण बघायला गेलो तर 11च्या 11 सगळे गोलंदाज आहेत, कोणीही गोलंदाजी करू शकतो. आणि 12वा सुद्धा आमच्याकडे गोलंदाज आहे. म्हणजे 12च्या 12 खेळाडू सिक्सर पण मारू शकतात आणि गोलंदाजी सुद्धा करू शकतात, एवढी ताकद आहे. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. अभि देवगरे गोलंदाजी मार्कवर आहे आणि दोन्ही संघाची सेम कंडिशन आहे.
तर आम्ही विनंती करू पंचांना की आपण वेळ द्या. कोलवट टप्पा यावेळेस गोलंदाजाचा अभि देवगरेचा एक धाव पूर्ण केले. अभि देवगरे एकच सांगत असेल खेळाडूंना फक्त 1-2 धावा गेल्या तरी चालतील, पण षटकार चौकार तर मुळात जाऊन देऊ नका. आणि कौशल गुरव एकच सांगेल अभि देवगरेला की षटकार मारणे इतका चेंडू टाकू नको. एकूण धावसंख्या आहे ती 17 धावा धावफलकावर आहेत. आता 15 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. समीकरण बघा, दोन्ही संघामध्ये बऱ्याच वेळा लढती झाल्यात, दोन्ही संघाने एकमेकांना पराभूत केलंय आणि हा अभ्यास आहे नितेश दोन्ही संघाने एकमेकाचा. कुठला खेळाडू कुठल्या झोन मध्ये चांगला खेळू शकतो आणि कुठली टर्निंग पॉइंट आहे हे सर्व काही ओळखतात हे दोन्ही संघ एकमेकांना. अभि देवगरे रणअप घेतोय. मुख्यतः आता गोलंदाजाच होऊन बसलाय शिवशक्ती कडाव संघाचा. यावेळेस पुढे येऊन मारलेला फटका. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा कॉल केला जातोय कारण पहिली धाव झटपट घेतली होती. अभि देवगरे कलेक्ट करण्यामध्ये अपयशी ठरला आणि आता खरा त्याने 2 धावा पूर्ण केल्या जातात. एक कंडिशन असते गौरव सावंत की माणसाची चुकी माणूस स्वतःच करू शकतो आणि दोष फक्त माणूस दुसऱ्यांना देतो. असं बऱ्याच वेळा घडलं जातं कारण माणसाचा पराभव करण्याची ताकद दुसऱ्या कोणाच्यातच नाही. माणूसाचा पराभव माणूस स्वतः करतो, फक्त दोष मात्र दुसऱ्यांना देतो. आताही सुद्धा तसंच घडलं. अभि देवगरेने कलेक्ट केला असता तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला असता, परंतु दोष त्यांनी दुसऱ्यांना दिला. 2 धावा पूर्ण केल्या. 19 धावा धावफलकावर लागल्यात. 1-1 2-2 धावा पूर्ण केल्या जातील मी मराठी नेरळ संघाकडनं. बघा किती बुद्धिमत्ता दाखवतोय कल्पेश. तेवढा चांगला खेळाडू आहे. 1-1 चेंडू तो करार चांगला टिपू शकतो, परंतु बुद्धीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे सुद्धा पाहिलं जातं. संदेश बुद्धीने खेळतोय. 1-1 धाव जोडतोय. त्याला माहिती आहे की कदाचित शेवटच्या षटकावर आपण आक्रमण करू, पण शेवटच्या षटकावर सुद्धा आक्रमण करण्यासाठी तेवढ्या धावा असल्या पाहिजेत. 20 धावा धावफलकावर आहेत. 12 धावसंख्येची अजून गरज आहे. 9 चेंडू 12 धावा. 12 धावा 9 चेंडू असं समीकरण लागलंय. कोण जिंकणार, मी मराठी नेरळ का शिवशक्ती कडाव? नऊ चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळेस खेळला कव्हरच्या डोक्यावरून. विश्वनाथ पळतोय चेंडूच्या मागे. 2 धावा पूर्ण केल्या. संदेश पाटील काय धावतोय मैदानावर. संदेश पाटील बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर अंडरम क्रिकेटचा सराव भरपूर करतो हा खेळाडू. बॉक्स क्रिकेट बऱ्याच वेळा खेळतो संदेश पाटील, परंतु आता आपल्या संघासाठी तारणं फार महत्वाचं असेल. 22 धावा धावफलकावर लागल्या. 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू 10 धावा धावफलकावर लागल्यात. तर बघूया या सामन्यामध्ये काय होणार. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. अभि देवगरेचे षटक चालू आहे. मोठ्या धावा करून दिल्या नाहीत अजून गोलंदाजानं, परंतु यावेळेस हवेत चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. बाळा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचली 28 धावा. पुढवरचा वापर केला या खेळाडूने. पदलालित्य वापरलं आणि या पदलालित्याच्या मार्फत चेंडूला सीमारेषे पलीकडे धाडलं. 28 धावा धावफलकावर. अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 17 धावसंख्येवर खेळतो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगले काम केलं होतं या खेळाडूने. एवढा वेळ दिला या गोलंदाजाने या खेळाडूला खेळताना, परंतु विशूने अजूनही संघर्ष सोडला नाहीये. काय फिल्डिंग करतो विशू. आता 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 2 धावसंख्येची. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कदाचित टेनिस क्रिकेटची मॅच जर ड्रीम 11 वर जर असती तर लोकांनी भरपूर पैसे लावले असते या मॅच साठी. आणि काय भाव चालला असता तर गौरव सावंत यांनी आम्हाला सांगितलं लगेच असतं. 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे.
आणि राजेंद्र एक षटकार आला म्हणून या मॅच मध्ये थोडासा बदलाव झाला. कदाचित तो षटकार नसता आला तर मॅच मध्ये शेवटच्या षटकावर अजून मजा आली असते. परंतु आज मॅच गेली नाहीये. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर विशू. कडाऊचे पाठराखे आता हळूहळू घरच्या दिशेने रवाना होत आहेत. परंतु पाठराखे असल्यावरच मजा येते, पाठिंबा मिळतो संघाला. आणि तेच पाठराखे आता थोडेसे नाराज आहेत आपल्या संघावर, कारण धावा वाचवायच्या होत्या आणि त्या धावा वाचवता आल्या नाहीत. परंतु आता बघूया आपण. 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. तर 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. संदेश पाटील आणि अटॅकिंग फिल्डिंग शिवशक्ती कडाव संघाची मैदानावर. पण तेवढा चाणक्य आणि मी का कर्जत तालुक्यामधून पहिल्यांदा रतनबुवा ट्रॉफी खेळलो, याच जोरावर याच बुद्धीच्या कसरतीवर हे दाखवून देतोय संदेश पाटील